भाजप सरकार दादरमधील हनुमान मंदिर पाडायला निघाले अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली। रेल्वे खात्याकडून मंदिर पाडण्याचा फतवा काढण्यात आला। फडणवीसांचं हिंदुत्व काय करतंय असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। बांगलादेशात आणि मुंबईतही मंदिरं सुरक्षित नाहीत असं ठाकरे म्हणाले। एक है तो सेफ है, मग मंदिरं कुठे सेफ आहेत असा सवाल ठाकरेंनी केलाय। दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालानी बांधलेलं, जो हमाल कष्ट करतो त्या हमालानी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली। ती नोटीस माझ्याकडे आहे। म्हणजे आता मंदिरं कुठे सेफ आहेत? अगदी बांगलादेशात पण नाही आणि आपल्या मुंबईत पण नाही आहेत। म्हणजे एक आहे तो सेफ आहे, ते कुठे मंदिरं कुठे सेफ आहेत? आपल्या मुंबईतलं मंदिर जे 80 वर्षापासूनचं हनुमानाचं मंदिर आहे, हमालानी कष्टाने बांधलेलं आहे। तिथलं झाड बीड त्यांनी छान व्यवस्थित ठेवलेलं आहे। असं मंदिर पाडण्याचा फतवा निघतोय रेल्वे खात्याकडनं, तेव्हा फडणवीसांचं हिंदुत्व काय करते? भाजपचं हिंदुत्व काय करते? रामाचं मंदिर उभं करताना राम भक्त हनुमानाचं मंदिर तोडताय। एकही मंदिर तुटणार नाही, एकही हनुमान मंदिर पाडलं जाणार नाही, हा हिंदूंना शब्द आहे। ज्या पद्धतीमध्ये मस्जिदींवरचा अनधिकृत मस्जिदीवरचा विषय नितेश राणे आणि मी उचलला, मुंबईमधल्या जवळजवळ 12 मस्जिदी पाडण्याचं ज्याच्यासाठी आम्ही नोटीसी दिल्या, काय उद्धव ठाकरेंना त्या मस्जिदवाल्यांची बाजू घ्यायची आहे का? ती त्यांनी स्पष्ट करावी। आम्ही मस्जिदी पाडणार आणि मंदिरं वाचवणार हे निश्चित आहे। जे फक्त टोमण्या मारण्याकरिता जनाब उद्धव ठाकरेजींनी जे पत्रकार परिषद घेतली, तर त्यांना माझी एक सल्ला आहे की तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकू नये। ज्यांना दुसऱ्या झेंड्यासोबत प्रेम झालं, ज्यांचे रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे दिसतात, त्यांनी आम्हाला आमच्या भगवा आणि आमचे भगव्याचं महत्व आणि आमचे हिंदुत्वाचं महत्व आम्हाला शिकू नये।